आप्पा नव इथं कोण आप्पा असतील येतील दांडका घेऊन आप्पा नव श्री कृष्ण भगवान भेटले होते. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी आपल्याला मोठी सांगतो 16,360 गोपिका 360 गोपिका माठ करू दया दुधाचे वाढ भरू बाप रे मोठ्या प्रेमाने तुझ्या बाजारी चालले. अरे येड्या जातात का जाऊ दे नाही. अरे गोकुळातलं गोधन या गोकुळात राहिलं पाहिजे. त्या मथुरेला काय म्हणतो गवलेने आहेत तरी अरे हे पेंद्या त्याला दाबगाव गवळणी. अरे आकड्या या माझ्या काठीच्या टोकातून बघ तुझ्या काठीच्या चौकाकले अरे कुठं आहे बघा दे बघ हे लागला सुदामा अरे याची बोबडी वाढली बघ. सुदामा सगळ्या गवल्याने पांढऱ्या होतो सगळ्या गवल्याने पांढऱ्या होतो. अरे त्या गवळ्याच्या पोरी अरे त्या गवळ्याच्या पोरी अरे त्या दैदूत लोणी खाता म्हणून त्या पांढऱ्या. अरे हे पेंड्या हा काय म्हणतो बघ त्या गवल्याच्या पोरी दूध लोणी खातात म्हणून त्या पांढऱ्या हा कांद्याला कोळच्या खातो म्हणून काला. अरे काय कोळच्या खातो अरे वाकड्या फाकड्या साकड्या अरे तर आमचा खानदानी आहे. पिढ्या चालत आलेला आहे तुला नाही माहिती. काय म्हणतोस हे काय जाऊ देत या पांढऱ्या फटू गवळ्याला हलवायचं. यांना हलवायचंय करशील ना कामगिरी. अरे मी घाबरतो काय लाग तारीला. लागतो बाहेरला हे सुदामा मी काय सांगतो रे काय? मी गवळणींना धावून हलवतो हा पण गवळणींना हलवताना हा तिथं जर काय बोललं कोण हा. तर तुम्ही त्या दोघांनी लक्ष ठेवायचं. हा, कशावर कशावर हा? बोला बोल बोला बोल बोललं की हा ठेवतो चल, लागू लागू द्यायचं. तू हो पुढं हा. आम्ही येतोय. हा, लागू पुढं. हा, चल. पहिला सची तुला का मारली अरे मला हिला मारली म्हणून मी तुला मारली. कुणी? हिनं बोल अरे दिवस बाबल्यात अरे तिनं प्रेमानं मारली. प्रेमानं अच्छा मारतात हा पण हिनं प्रेमानं मला प्रेमानं कशाला मारलं? मी पण तुला प्रेमानं मारलं असं हा. मारलं. ए हा का मारली तिला विचारतो मी. हा. विचार आधी कोण आहे ती? ए अची जरा पुढे बोल त्या बोलींची कोण अरे मेल्या मी पोरींची मावशी. अरे ती बोलींची मावशी आहे. ती लय हौशी आहे. काय अरे तुझ्या आईची मागची बहीण तुझ्या आईशी तुला सांगितलं ना. नाही, माझ्या आईची मागची बहीण होय पण माझ्या आईची मला कधी सांगितलं नाही बा. विचार तिला. मी घाबरतो काय विचारतो ना. ए मावशी आजी जरा पुढे ये. अरे बोल मेल्या. मावशे तू माझ्या आजीची मागची बहीण अरे मेल्या असं समज. पण माझ्या आईची मला कधी सांगितलं नाही बा. अरे मेल्या एकदा घरी जाणे आईला विचारून ये बघ. विचारतो मी घाबरतो होय. ए मावशे तिकडे कुठे जातात त्याला फुले. आणि आता काय झालं? अगं होय जरा दिलके बघ तुझं नाव काय. अरे मेल्या माझं नाव तुला काय करायचं? अगं तसं नाव हाक मारायला. अरे बापड्या नावा नाक मारायला होय. होय माझं नाव हा ना काय माझं नाव लागतेच कशाला. माझं नाव श्री वल्ली. हे, हे, थांबा. मी झाले बोलली काय शपथ ती असंच बोलली. अरे ती असं नाही बोलली. मग ती कसं ती बोलली. असं बोलली. मी तुम्हाला सांगितलं होतं बोलावं लक्ष ठेवा. अरे मी बोलावं लक्ष ठेवलं. काय बोलली मावशी असं बोलली अच्छा. की माझं नाव श्रीवल्ली. कसं बोलले श्रीवल्ली असं बोलली असं बोलली. काय म्हणतात का हा. त्यांना तर मी ऐकलं मी झाले वल्ली म्हणून. हे मागच्या आजी जरा पुढे ये. अरे मेल्या एकदाच काय ते बोल आम्हाला बाजार जायला अगं वय उशीर जरा धीरे. तुझं नाव शिवल्ली. अरे हो. मी ऐकलं मी झाले वल्ली. अरे मेल्या, मला विचारलं आणि तुझं नाव काय रे? मागचे माझ्या आईची
माझं नाव तुला सांगितलं नाही मेल्या, तुझ्या आई का मला तुझं नाव सांगितलं नाही बघ. काय म्हणतात काय माझं नाव ऐकायचं तुला अरे बोल लवकर. माझं नाव काय माहितीये माझं नाव पुचका शुके का नाही म्हातारी मागाचं काढलं निघाली तुझी साला आणि म्हणून झुके का नाही साला पण बरोबरच आहे मग आता पुढे काय नाही तुला काय तुला विचार तुम्ही आलेला कुठून आणि जाणार कुठे पण मी पिशालो अरे तुला बोलवलेलं काय झालं जा ए मागच्या चिता पुढे तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठं आम्ही आलेलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला. गोखल्यातून जायची मुसलीला तुला मला तिच्या बोलावर लक्ष ठेव मग बोलाच लक्षात लक्ष ठेवला म्हणून सांगतोय ना काय बोलली? ती असं बोलली की आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला आलेल्या कुठं गोकुळातून हा. आणि जाणार मथुरेला असं बोलले हा, तिला सांग हा. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे म्हणून होय अरे शिवाय अच्छी जरा पुढे अरे बोल मेल्या. आम्ही आलेले पण काय म्हणाले इथे आम्ही आलेल्या गोकुळातून हा? जाणार मथुरेला. असं म्हणाले होय. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे हा, कल्पनेला एवढं पाय जातात आई शपथ आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. ए दुसऱ्या मार्गावर तुला जाता येणार नाही. मेल्या, का? का दुसऱ्या मार्गावर यानं बरी मोठी शेती करा नाही अरे मेल्या, दुसऱ्या मार्गाने जाऊ. अगं, तिसऱ्या मार्गावर पण तुला जाता येणार नाही अरे असं झालं तरी का? असं झालं काय तिसऱ्या मार्गावर ह्यानं पण बरी मोठी शेती करा नाही अरे मेल्या, तुला लक्षात ठेवायचं ना? त्या दोघांची पण शेत उपटून आम्ही बाजू. तुम्हाला थांबून तिच्या बोलावं लक्ष ठेवा मावशी काय बोलली मग काय बोलली तुमच्या दोघांची उपटणार शेती अरे तिला सांग काय मी तुला अशी कशी शेती उठू देणार नाही आता ती पिकले आता तिला ती उपटायला जायची हा सांग तुला थांबून जातोय या दोघांची उपटू देणार नाही अंदाज म्हणतात तरी कोण? अरे हे तुला मग हे भेट्या आपल्या म्हणतात तुला माहिती नाही अरे त्या मावशीच्या नादा चाललो की अरे श्रीकृष्ण देवाच्या जयंतीचे सुद्धा